हरिओम. आज आहे बुधवार. तात्या नॉनव्हेजची तयारी सुरू आहे. कांदा आणि खोबरं मी ते छान भाजून घेतलं आहे. वाटण्यासाठी ते मी रश्श्यासाठी वापरणार आहे. आणि ते मी छानपैकी अशा तांदळाच्या भाकऱ्या केल्या आहेत. गरम पाण्याचा उकळ टाकून मी असं पीठ मळून घेतलं आहे. आणि इथे माझ्या भाकऱ्या पण झाल्यात, पण व्हिडिओ थोडासा कट आणि स्किप झाला आहे, कारण कॅमेरा ॲडजस्ट करण्याच्या मागे थोडासा प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे, थोडं इग्नोर करा. तुम्ही बघू शकता की ते मस्तपैकी अशी भाकरी अशी थापली अशी शेकली आणि इवन ती फुगलीसुद्धा आहे. तुम्ही आता बघू शकतात. आणि आज मच्छीमध्ये होती मांदेली आणि कोळंबी. ती मच्छी आता इथे साफ होत आहे. माझे मिस्टर काका दोघं बसून मी मच्छी साफ करत होते. आणि मच्छी साफ झाल्यावर मी स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये कोकम आगळ, कोकमच्या फोड्या टाकल्या, हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, हे सर्व चिन्नस टाकून मी असं छान मिक्स करून घेतलं. आणि मांदेलीचं इथे रवा फ्राय करायचा आणि कोळंबीचं एक डीप फ्राय रेसिपी आहे, ते पण मी तुम्हाला नंतर दाखवेन. आता हे सर्व छान असं मिक्स झाल्यावर मांदेली फ्रायची तयारी करायला घेतली. रवा घेतला, रव्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ हे सर्व जिन्नस टाकून इथे छान मिक्स केलं. आणि माझा नवऱ्याचा मेन इन्ग्रेडियंट राहिला तो म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट. ते त्यांनी त्यात दोघां मच्छीमध्ये छान असं मिक्स करून घेतली. आणि कोळंबीमध्ये तुम्हाला लिंबाचा रससुद्धा टाकायचा आहे. हे सगळं झाल्यावर फ्राय पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम करून झाल्यावर त्यात मस्त मांदेली असं रवा कोट करून त्यात फ्राय करायला टाकले. तुम्ही बघू शकतात. हा ॲक्च्युली फ्राय पॅन जो आहे खरंच खूप चांगला आहे, नॉन स्टिकी आहे. त्यात आम्ही सगळं चिकन फ्राय, मच्छी फ्राय सर्व करतो. अजिबात त्यात चिकटत नाही मच्छी, टेस्ट पण त्याची जात नाही. तुम्ही बघू शकता तिथे मांदेली छान अशी परतली आहे. मांदेलीची माझी होते एका बाजूला, माझे मिस्टर आणि इथे कोळंबी फ्राय करायला घेतली आहे. कोळंबीला लिंबाचा रस लावल्यावर ते ॲक्च्युली तांदळाच्या पिठात थोडंसं रवा टाकून कोळंबी अशी छान अशी कोट करून त्यात तेलामध्ये डीप फ्राय करायची आहे. माझे मिस्टर करत आहेत आणि ॲक्च्युली खूप छान झाली होती. पण ते ॲक्च्युली हे रेकॉर्ड करता नाही आली. पण खरंच तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. एकदम चिकनच्या तोडीला होती कोळंबी फ्राय. तुम्हाला पण आवडेल. आणि माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तुम्ही पण ट्राय करा. खरंच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असं